शिरपूर तालुक्यातील करवंद येथे सुरू होता जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या फार्म हाऊसवर बनावट खताचा कारखाना, तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बनावट खतासह 23,71,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता। शिरपूर तालुक्यातील करवंद येथील अण्णासो जयराम बंदा पाटील कृषी फार्म हाऊसवर बनावट खत तयार करून विक्री करणाऱ्या तिघांवर 12 जुलै 2024 रोजी रात्री 2 वाजच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। या प्रकरणी खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी तक्रार दाखल केली असून संशयित करवंद येथील मेसर्स निर्मल फर्टिलायझरचे मालक किशोर शालिग्राम पाटील राहणार करवंद तालुका शिरपूर आणि मनोज खेताराम पटेल राहणार नारायणनगर शिरपूर यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अजूनही तपासात नावे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या दिशेने तपास केला जात असल्याची माहिती तपासाधिकारी PSI हेमंत खैरनार यांनी दिली आहे। शिरपूर तालुक्यातील करवंद येथे पाण्यात विरघळणारे बनावट खत तयार करून खत विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक KK पाटील यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीवरून शहर पोलीस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने 11 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजच्या सुमारास करवंद येथील आनंदवाडीत असलेल्या कैलासवासी अण्णासो जयराम बंदा पाटील कृषी फार्म हाऊसवर छापा टाकला। पथकास परवाना रद्द झालेल्या निर्मल फर्टिलायझरच्या नावाने 19/019 05234 13/045 12/061 असे विविध प्रकारचे बनावट खत तयार करून 6 मजुरांमार्फत 1 किलो 25 किलो वजनाचे पॅकिंग तयार करताना आढळून आले। पथकाने 12/6100 1919 13/045 05234 मेसर्स निर्मल फर्टिलायझर्स कंपनीच्या नावे असलेल्या संशयित खताची पाकिटे, गोण्या, वजन काटा, खत भरण्यासाठी विविध प्रकारच्या ग्रेडचे प्लास्टिक पाऊच, लाल रंग असलेला डबा, स्प्रे पंप, सिक्का, पॅकिंग मशीन असे एकूण 23,71,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मनोज खेताराम पटेल राहणार नारायणनगर यास अटक करण्यात आली आहे। तपास PSI हेमंत खैरनार हे करीत आहे। सदर कारखाना हा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील यांच्या मालकीच्या कैलासवासी अण्णासो जयराम बंदा पाटील कृषी फार्म हाऊसवर संशयित किशोर शालिग्राम पाटील याच्याकडून इतरांच्या मदतीने चालवित असल्याची माहिती समोर आली आहे। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक KK पाटील, PSI हेमंत खैरनार, संदीप दरवळे, DB पथकाचे योगेश दाभाळे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाळे, मनोज महाजन, सचिन वाघ, होमगार्ड मिथुन पवार आदींच्या पथकाने आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, प्रदीप निकम, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, कृषी सहाय्यक विशाल मोठे आदींच्या पथकाने केले आहे।